हॅलो, आय एम डॉक्टर मोहिनी चिखलंडे. वेलकम टू क्रिया शारीर लेक्चर सिरीज. आजच्या लेक्चरमध्ये आपण मांस धातूबद्दल अभ्यास करणार आहोत. ऑलरेडी लास्ट लेक्चर्समध्ये आपण पहिले जे दोन धातू आहेत रसधातू आणि रक्तधातू यांचा अभ्यास केलेला आहे. त्याच्याच संदर्भात पुढचा जो तिसरा धातू आहे, सप्तधातूंपैकी तिसरा जो धातू आहे तो म्हणजे मांस धातू, त्याच्याबद्दल आज आपण अभ्यास करणार आहोत. जसं आपण रस आणि रक्तधातूचे जे पॉइंट्स बघितले त्याच पॉइंट्स नुसार आपण मांस धातू देखील अभ्यासणार आहोत. मांस धातू म्हणजे काय? बेसिकली आपल्याला काय लक्षात येतं? मांस धातू कशाला म्हणायचे? तर ज्या धातूमुळे शरीराला एक विशिष्ट आकार प्राप्त होतो, एक पर्टिक्युलर शेप ज्या धातूमुळे शरीराला मिळणार आहे त्या धातूला मांस धातू असं म्हटलं जातं. आणि हा जो टॉपिक आहे मांस धातू हा युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये MCQ, SAQ आणि LAQ अशा तीनही प्रकारच्या प्रश्नांसाठी महत्वाचा आहे. तर आता आपण जसं बघितलं की ज्या धातूमुळे शरीराला एक आकार प्राप्त होतो. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर काही लोक बारीक असतात, काही लोक स्थूल असतात, काही मध्यम वजनाच्या असतात. तर हे सगळं कुणामुळे ठरतं किंवा कोणता धातू मॅक्सिमम रिस्पॉन्सिबल आहे या सगळ्या गोष्टींसाठी? तर डेफिनेटली मांस धातू. ज्यांच्या शरीरामध्ये मांस धातू उत्तम कार्य करत आहे किंवा ज्यांच्या शरीरामध्ये मांस धातू एकदम व्यवस्थित आहे ते व्यक्ती मध्यम आकाराचे असेल. ज्यांच्यामध्ये मांस धातू वाढलेला आहे ते स्थूल किंवा ओबेज मध्ये जातील. आणि ज्यांच्या शरीरामध्ये मांस धातू अतिशय कमी प्रमाणामध्ये आहे ते जी व्यक्ती आहे ती कृश असेल किंवा एकदम थिन असेल. तर हा जो धातू आहे हा शरीराला शेप देण्याचं, शरीराला एक विशिष्ट आकार देण्याचं काम या धातूमुळे होत आहे. तर याची निरुक्ती काय आहे? निरुक्ती म्हणजे काय? तर पर्टिक्युलर मांस हा शब्द कसा तयार झाला किंवा त्याचा एक विस्तारित अर्थ आपण म्हणू शकतो की इलॅबोरेटिव्ह मॅनर मध्ये मांस या शब्दाचा अर्थ काय सांगितलेला आहे. तर अमरकोश या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की शरीरस्य पुष्टिकराः, म्हणजे असा धातू जो शरीराची पुष्टी करतो, म्हणजे शरीराला बळ देण्याचं काम करतो, शरीराला एक वजन देण्याचं काम करतो किंवा काय म्हणू शकतो आपण की शारीरिक सामर्थ्य वाढवण्याचं काम करतो. त्या धातूला अवयव आच्छादकाः, आणि असा धातू जो शरीरामधल्या अवयवांना आच्छादून आहे, ज्यांना कव्हर करणार आहे. म्हणजे शरीरामध्ये जे काही ऑर्गन्स आहेत, जे काही अवयव आहेत त्यांच्यावर एक कव्हर करणारा किंवा एक लेअर असणारा जो धातू आहे तो म्हणजे मांस धातू आहे. पेशी स्नायुवादी रूपेण संधिबंध आकुंचन प्रसारणादी कराहा धातू मांसम नाम. म्हणजेच काय सांगितलेलं आहे? मांस धातू कोणत्या फॉर्म मध्ये आहे किंवा त्याचे काय वेगवेगळे आपण फॉर्म्स बघू शकणार आहोत. तर पेशी म्हणजे मांसपेशी आणि स्नायू म्हणजेच मसल्स आणि टेंडॉन्स या फॉर्म्स मध्ये आपल्याला मांस धातू शरीरामध्ये दिसणार आहे. त्यांचं काम काय आहे? तर संधिबंध म्हणजे जे काही जॉईंट्स आहेत त्यांचं आकुंचन आणि प्रसारण, म्हणजे त्यांचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन. जे काही जॉईंट्सचे मुवमेंट्स आहेत, मग हाताच्या मुवमेंटमध्ये आपण फ्लेक्झन असेल, एक्सटेन्शन असेल, हे जे काही जॉईंट्सचे मुवमेंट्स आहेत, जे काही हालचाली आहेत किंवा जे काही एकूणच शरीर जे शरीराची जी मोबिलिटी आहे ती कशामुळे होणार आहे? तर पेशी आणि स्नायूमुळे, म्हणजेच मसल्स आणि टेंडॉन्समुळे होणार आहे. आणि हे मसल्स आणि टेंडॉन्स किंवा हे पेशी स्नायू कोण आहेत? तर हे मांस धातूचा एक फॉर्म सांगितलेला आहे. म्हणजे मांस धातू या फॉर्मॅटमध्ये काम करणार आहे. तर असा जो धातू आहे त्याला आपण मांस धातू म्हणणार आहोत. म्हणजेच मांस धातूची निरुक्ती काय आहे? इलॅबोरेटिव्ह मॅनर मध्ये मांस धातू आपण कसा बघणार आहोत? तर शरीराचे पुष्टिकराः, म्हणजे जो शरीराची पुष्टी करतो, शरीराला बळ देण्याचं, सामर्थ्य देण्याचं काम करतो, जो शरीराला एक आकार देण्याचं काम करतो, असा धातू. अवयव आच्छादकाः, म्हणजे जो शरीरातले जे काही अवयव आहेत त्यांना आच्छादून आहे, त्यांना कव्हर करून आहे, एक त्यांच्यावरती कोटिंग ज्या धातूमुळे आहे तो धातू म्हणजेच मांस धातू. आणि असा धातू जो पेशी स्नायू या फॉर्म मध्ये म्हणजेच मसल्स टेंडॉन्सच्या फॉर्मॅटमध्ये संधिबंध जे काही जॉईंट्स आहेत त्यांचे आकुंचन प्रसारण हे जे काही क्रिया आहेत, हे जे काही मुवमेंट्स आहेत, फ्लेक्झन एक्सटेन्शन असेल, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन असेल, तर जॉईंट्सची रिलेटेड जे काही मुवमेंट्स आहेत हे पेशी आणि स्नायू म्हणजे मसल्स आणि टेंडॉन्सच्या मार्फत जो धातू शरीरामध्ये घडवून आणतो त्या धातूला आपण मांस धातू असं म्हणणार आहोत. तर ही झाली मांस धातूची निरुक्ती.
पुढे काय सांगितलेलं आहे तर मांस धातूचे पर्याय. काय वेगवेगळे पर्यायी शब्द आहेत मांस धातूसाठी. तर पहिला आहे पिशित. पिशित का म्हटलं असेल तर आपण जसं बघितलं मांसपेशी मुळे शरीराला एक आकार मिळणार आहे. कारण मांस धातू कशा फॉर्म मध्ये काम करणार आहे, पेशी आणि स्नायूच्या मध्ये, म्हणजेच मांसपेशी म्हणजेच मसल्स. तर मसल्स जे आहेत ते पूर्ण शरीरामध्ये ऍक्टिव्ह असणार आहेत, कार्यरत असणार आहेत. त्यामुळे त्या मसल्समुळे पूर्ण शरीराला एक आकार प्राप्त होणार आहे. जेव्हा आपण एखाद्याच्या शरीराकडे बघतो, जे जिम करणारी लोक असतात, तर त्यांची जेव्हा आपण बॉडी बघतो किंवा त्यांचे जेव्हा आपण मसल कट्स बघतो, तर ते काय आहेत तिथे, तर मसल्सना त्यांनी एका प्रकारे विशिष्ट आकार दिलेला आहे व्यायामाने. तर हे जे आहे तर अशा पद्धतीने ते आपल्याला जास्त पर्टिक्युलर का लक्षात येतं, तर तिथे मसल्सचे कट्स आपल्याला दिसतात, म्हणून पर्टिक्युलर मसल आपल्याला व्यवस्थित अशा व्यक्तींच्या शरीरामध्ये बघायला मिळतो. पण जनरली सगळ्यांच्या शरीरामध्ये शरीराला जो काही आकार मिळालेला आहे, जे काही एक शेप पर्टिक्युलर मिळालेला आहे, ते कोणामुळे मिळालेलं आहे तर मांसपेशींमुळे म्हणजेच मसल्समुळे मिळालेलं आहे. तर हे जे मसल्स आहेत, मांसपेशी आहेत, यांच्यामुळे शरीराला आकार मिळालेला आहे. म्हणूनच मांस धातूला पिशित असा एक पर्यायी शब्द आलेला आहे. कारण मांसपेशीवरून पिशित असा शब्द मांस धातूला दिलेला आहे. पुढचा पर्याय आहे तो म्हणजे तरस. तरस म्हणजे काय, तर जसं आपण बघितलं की जॉईंटचे जे काही मुवमेंट्स आहेत, आकुंचन, प्रसरण, तर हे मुवमेंट्स करण्यासाठी मांस धातू महत्वाचा आहे. तर हे जे काही मोबिलिटी आहे, हे जे काही हालचाली आहेत, हे या धातूमुळे होतं. म्हणूनच याला तरस असा शब्द किंवा असा पर्याय दिलेला आहे. म्हणजे मुवमेंट्सच्या संदर्भात मांस धातू असल्या कारणाने त्याला तरस असा पर्यायी शब्द आलेला आहे. पुढचा पर्याय आहे तो म्हणजे पलल. पलल म्हणजे काय, तर सगळीकडे पसरलेला. तर मांस धातू कसा आहे, तर पूर्ण शरीरामध्ये तो पसरलेला आहे. शरीरामधले जे काही अवयव आहेत त्या प्रत्येक अवयवावरती एक कोटिंग, एक कव्हरिंग करण्याचं काम या धातूमुळे झालेलं आहे. त्यामुळे हा धातू कसा आहे, मांस धातू पूर्ण शरीरामध्ये पसरलेला आहे, स्प्रेड झालेला आहे. त्यामुळे या धातूला पलल असा पर्याय आलेला आहे. क्रव्य आणि आमिष हे असे दोन पर्याय का आले असतील, तर जसं आपल्याला माहिती आहे की नॉनव्हेज जेव्हा आपण खायला जातो तेव्हा आपल्याला माहिती आहे की कोंबडीचं चिकन असतं, बोकडाचं मटण असतं. तर हे जे काही मांस धातू आहे एखाद्या प्राण्याचं, तो आहारामध्ये समावेश त्या गोष्टीचा झाल्यामुळे या मांस धातूला क्रव्य आणि आमिष असे दोन पर्याय प्राप्त झालेले आहेत. म्हणजे मांसपेशीमुळे शरीराला विशिष्ट आकार मिळतो म्हणून पिशित पर्याय आलेला आहे. जे काही जॉईंट्स आहेत ते मुवमेंट्स साठी मांस धातू महत्वाचा आहे, म्हणून त्याला तरस हा पर्याय शब्द आलेला आहे. हा धातू, मांस धातू पूर्ण शरीरामध्ये पसरलेला असल्या कारणाने, स्प्रेड झालेला असल्या कारणाने त्याला पलल हा पर्याय शब्द आलेला आहे. आणि जसं आपण कोंबडीचं, बोकडाचं मांस धातू सेवन करतो आहारामध्ये, त्याचा अंतर्भाव झालेला असल्या कारणाने मांस धातूला क्रव्य आणि आमिष असे पर्याय आलेले आहेत. तर हे झाले मांस धातूचे पर्याय. हे जे असे पॉइंट्स असतात की पर्याय, हे एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यूने महत्वाचे आहेत. AIA PGET सारख्या ज्या पीजी एंट्रन्स एक्झाम आहेत तिथे हे महत्वाचे आहे की खालीलपैकी मांस धातूचा पर्याय कोणता, आणि खाली ऑप्शन्स असतील क्रव्य, तरस, पलल आणि ऑल ऑफ द अबव. जर तुम्हाला माहिती असेल की हे तीनही पर्याय मांस धातूचे आहेत, तेव्हाच तुम्ही ऑल ऑफ द अबव हा ऑप्शन चूज करू शकणार आहात. त्यामुळे हे जे छोटे छोटे पॉइंट्स असतात, पर्याय किंवा कोणते प्रत्येक धातूचे उपधातू काय आहेत, मल काय आहेत, तर हे जे असे छोटे पॉइंट्स आहेत हे एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहेत. पुढचा पॉइंट आपण बघणार आहोत तो म्हणजे मांस धातूचं स्थान काय आहे शरीरामध्ये, कुठे कुठे आपल्याला मांस धातू बघायला मिळतो. जसं आपण बघितलं की पलल म्हणजे पूर्ण शरीरामध्ये तर मांस धातू पसरलेला आहेच, पण पर्टिक्युलरली अजून आपल्याला कुठे बघायला मिळणार आहेत, शरीरामध्ये मांस धातू मांसपेशीच्या स्वरूपामध्ये पूर्ण शरीरामध्ये पसरलेला आहे. म्हणजे मसल्सच्या फॉर्मॅटमध्ये संपूर्ण शरीरभर मांस धातूचं स्थान सांगितलेलं आहे. मांस धातू सर्व शरीरामध्ये मांसधरा कलेच्या स्वरूपामध्ये असतो. आता कला म्हणजे काय किंवा किती कला आहेत टोटल, हे आपण कला या सेपरेट टॉपिक मध्ये डिस्कस करणार आहोत. इथे आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे की मांस धातूशी संदर्भात मांसधरा कला एक आहे. तर या मांसधरा कलेच्या स्वरूपामध्ये मांस धातू संपूर्ण शरीरामध्ये पसरलेला आहे. कला इज नथिंग बट एक काय म्हणू शकतो आपण, लेअर किंवा एक कोटिंग.
तर अशा पद्धतीने मांस धातू हा या मांसधरा कलेच्या स्वरूपामध्ये पूर्ण शरीरामध्ये पसरलेले आहे. स्नायूंच्या साहाय्याने मांसपेशी अस्थिधातूला चिकटून असतात. म्हणजेच जे काही टेंडॉन्स आहेत त्यांच्या हेल्पने हे मसल्स बोन्सला चिकटून असतात. कारण आपल्याला माहिती आहे लिगामेंट्स किंवा जे काही टेंडॉन्स आहेत यांचं काम काय आहे, तर बोन आणि मसलला एकत्रित ठेवण्याचं काम कोण करणार आहे, तर हे स्नायू करणार आहे. हे स्नायू जे आहेत हे मांसपेशी आणि अस्थिधातू यांना एकत्रित ठेवण्याचं काम करणार आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला मांसपेशी हे किंवा मांसधातू हा बघायला मिळणार आहे. हृदय, आंत्र, गर्भाशय, आमाशय इत्यादी विविध अवयवांच्या भित्ती म्हणजेच प्रत्येक ऑर्गन्सचं जे काही वॉल आहे, प्रत्येक ऑर्गन्सची जी काही कव्हरिंग आहे हे कशापासून तयार झालेलं आहे, तर ऑब्व्हियसली मांसधातूपासून तयार झालेलं आहे. त्यामुळे जे कोणते अवयव आहेत, आता इथे एक्झाम्पल म्हणून 3-4च अवयव दिलेले आहेत, हृदय, आंत्र, गर्भाशय, आमाशय. पण शरीरामध्ये जेवढे काही अवयव आहेत त्या प्रत्येक अवयवावरती कव्हरिंग किंवा कोटिंग कोणाचं आहे, तर मांसधातूचं आहे. त्यामुळे मांसधातूचं स्थान काय सांगितलेलं आहे, तर संपूर्ण शरीरामध्ये मांसपेशीच्या स्वरूपामध्ये हे मांसधातू पूर्ण शरीरामध्ये आपल्याला बघायला मिळतात. पुढे आहे मांसवह स्त्रोतस. आपण जसे मागे रस आणि रक्तधातू बघत असताना बघितले त्यांचे पर्टिक्युलर स्त्रोतच आहेत, त्यांचं चॅनल आहे, त्यांचा एक वेगळा मार्ग सांगितलेला आहे. तसं प्रत्येक धातूसाठी दिलेला आहे. त्याच पद्धतीने मांस धातूसाठी देखील एक वेगळा चॅनल किंवा एक वेगळा पाथ सांगितलेला आहे की जिथे मांस धातूची निर्मिती होते. तर असा कोणता आहे, तर मांसवह स्त्रोतस. मग या स्त्रोतसाचं मूल स्थान काय आहे, म्हणजे त्यांचे काय म्हणू शकतो आपण की जिथे बेसिकली मांस धातू जिथून तयार होणार आहे ज्या स्त्रोतसामध्ये, तर त्या स्त्रोतसाचं मूल स्थान काय सांगितलेलं आहे, तर चरक संहितेमध्ये मूलस्थान सांगितलेलं आहे मांस वाहनाम स्त्रोतसाम स्नायुर्मूलम त्वचा. म्हणजे स्नायू आणि त्वचा असे मांस धातूचं मूल स्थान सांगितलेलं आहे चरक संहितेमध्ये. आता हे स्नायू, त्वचा हे जे काही पॉइंट्स आहेत हे आपण डिटेलमध्ये सेपरेटली प्रत्येक एक टॉपिक घेऊन बघणार आहोत. म्हणजे स्नायू, त्वचा यावरती एक सेपरेट लेक्चर आपण या लेक्चर सिरीज मध्ये बघणार आहोत. पण इथे आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं की मांसवह स्त्रोतसाचं मूल स्थान चरकांनी काय सांगितलेलं आहे, तर स्नायू आणि त्वचा. तिथेच आचार्य सुश्रुतांनी काय सांगितलेलं आहे मांसवह स्त्रोतसाचं मूल स्थान, तर मांसवहे द्वे तयोर्मूलम स्नायू त्वचम रक्तवाहाश्च धमन्याः. प्रत्येक ठिकाणी सुश्रुत जे सांगतात ते प्रत्येक स्त्रोतसाच्या सुरुवातीला सांगतात मांसवहे द्वे, रक्तवहे द्वे. म्हणजे काय, तर सुश्रुतांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक स्त्रोतस हे 2 म्हणजे पेअरच्या फॉर्म मध्ये असणार आहे. तर ही एक वेगळी कॉन्सेप्ट आचार्य सुश्रुतांनी सांगितलेली आहे. चरकांनी काही उल्लेख न करता फक्त प्रत्येक स्त्रोतसाचं मूल स्थान सांगितलेलं आहे. पण आचार्य सुश्रुतांनी मात्र प्रत्येक स्त्रोतस हे संख्येने 2 आहेत, म्हणजे ते पेअर मध्ये शरीरामध्ये कार्यरत असतात, असं एक कॉन्सेप्ट आचार्य सुश्रुतांनी सांगितले. आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर त्यांनी मूलस्थान काय सांगितलेलं आहे सुश्रुतांनी, तर मांसवह स्त्रोतसाचं मूल स्थान आहे स्नायू, त्वचा आणि रक्तवाही धमन्या. म्हणजे चरकांनी सांगितलेले स्नायू आणि त्वचा हे मूलस्थान तर आहेच आहेत, पण त्याच्याच सोबत रक्तवाही धमन्या हे एक वेगळा पॉइंट आचार्य सुश्रुतांनी आपल्याला सांगितलेला आहे. तर हा जो असा पॉइंट असतो जो वेगळा आहे तो MCQ साठी इम्पॉर्टंट आहे, PG एंट्रन्स साठी इम्पॉर्टंट आहे की खालीलपैकी मांसवह स्त्रोतसाचं मूल स्थान सुश्रुतानुसार कोणते आहे. तर खाली ऑप्शन्स असतील की स्नायू, त्वचा, रक्तवाही धमन्या, ऑल ऑफ द अबव. तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की रक्तवाही धमन्या हे स्पेसिफिकली आचार्य सुश्रुतांनी मांसवह स्त्रोतसाचं मूलस्थान सांगितलेलं आहे. मूलस्थान म्हणजेच त्यांचे बेसिक जे लोकेशन आहे किंवा प्रत्येक स्त्रोतसाचं प्रत्येक चॅनलचं एक स्पेसिफिक लोकेशन सांगितलेलं आहे, ते म्हणजे मूलस्थान. तर स्नायू आणि त्वचा दोघांनीही सांगितलेलं आहे, चरकांनी देखील आणि सुश्रुतांनी देखील. पण सुश्रुतांनी वेगळा असा मूलस्थान काय सांगितलेलं आहे, तर रक्तवाही धमन्या. हा आपल्याला पॉइंट लक्षात ठेवायचा. तर हे झालं मांसवह स्त्रोतसाबद्दल. पुढे आहे मांस धातूची उत्पत्ती कशी होते, म्हणजे मांस धातू तयार कसा होतो. तर आपल्याला माहिती आहे की आपण आहार घेतल्यानंतर त्या आहारावरती जठराग्नी म्हणजे डायजेस्टिव्ह फायरचे ऍक्शन होणार आहे आणि त्याच्यातून आहार रसाची निर्मिती होणार आहे.
आणि त्या आहार रसामध्ये प्रत्येक धातूचे पोषक अंश सांगितलेले आहेत. म्हणजे आपण आहार सेवन केला, त्याच्यावरती डायजेस्टिव्ह फायरची ऍक्शन होणार आहे. त्याच्यानंतर 2 पार्ट्स होणार आहेत. एक पोषक अंश म्हणजेच आहार रस आणि दुसरा जो आहे वेस्ट प्रोडक्ट, ज्याच्यातून पुढे मलमूत्र म्हणजेच युरिन, स्टूल हे गोष्टी तयार होणार आहेत. तर त्यातला पोषक अंश म्हणजे आहार रस जो आहे, त्या आहार रसामध्ये प्रत्येक धातूचे पोषक अंश सांगितलेले आहेत. म्हणजे रस पोषक अंश असेल, रक्त पोषक असेल, तसाच मांस पोषक अंश असणार आहे. म्हणजे प्रत्येक धातूचे आपले आपले एक एक क्वांटिटी त्या आहार रसामध्ये असणार आहे. तर त्या पर्टिक्युलर पोषक अंशावर आता मांस धातूची निर्मिती आपण बघत आहोत, तर आहार रसामधल्या मांस पोषक अंशावर मांस धात्वाग्नीची क्रिया होणार आहे. कारण आपण सुरुवातीला जेव्हा धातू हा टॉपिक बघत होतो, तेव्हा आपण बघितलं होतं की प्रत्येक धातूची निर्मिती कशी होते, तर आहार रसातील त्या पर्टिक्युलर पोषक अंशावर त्या धात्वाग्नीची क्रिया होते आणि त्या पर्टिक्युलर स्त्रोतसामध्ये त्या धातूची निर्मिती होते. म्हणजेच काय, तर आता मांस धातूची निर्मिती जेव्हा आपण बघत आहोत, तेव्हा आपण काय म्हणणार आहोत, आहार रसामध्ये असणाऱ्या मांस पोषक अंशावर मांस धात्वाग्नीची क्रिया होणार आहे. म्हणजे असे जठराग्नीची क्रिया होऊन आहार रस तयार होणार आहे, त्याच पद्धतीने आहार रसावर त्यातल्या मांस पोषक अंशावर मांस धात्वाग्नीची क्रिया होणार आहे आणि त्याच्यामधून मांसवह स्त्रोतसामध्ये या धातूची निर्मिती होणार आहे. म्हणजेच आहार रसातल्या पोषक अंशावरती मांस धात्वाग्नीची क्रिया होऊन मांस धातूची निर्मिती होणार आहे. जेव्हा ही निर्मिती होणार आहे, तेव्हा मांस धातू कशा पद्धतीने तयार होणार आहे, तर प्रत्येक धातूचा आपण त्रिधा परिणामन बघतो. म्हणजे 3 फॅक्टर्स तयार होतात. कोणताही धातू फक्त धातू तयार होतो का, तर नाही. कोणताही धातू तयार होत असताना 3 फॅक्टर्स तयार होतात. कोणते कोणते, तर स्थायी किंवा पोष्य मांस धातू, म्हणजे जो धातू तयार होणार आहे तो पर्टिक्युलर धातू तिथे तयार होणारच आहे, पण त्याच्याच सोबत बाय प्रोडक्ट म्हणून तिथे त्या धातूचा मल देखील तयार होणार आहे आणि पुढच्या धातूचा पोषक अंश तयार होणार आहे. म्हणजे मांस धातूच्या पुढचा धातू कोण आहे, तर मेद धातू. तर पुढच्या धातूचा पोषक अंश देखील आपल्याला मांस धातूच्या निर्मितीमध्येच तयार झालेला बघायला मिळणार आहे. म्हणजेच मांस धातू तयार होताना 3 फॅक्टर्स तयार होणार आहेत. स्वतः मांस धातू, बाय प्रोडक्ट म्हणून मांस धातूचा मल आणि तिसरा म्हणजे पुढच्या धातूचा पोषक अंश. म्हणजे मांस धातूच्या पुढे कोणता धातू आहे, मेद धातू. तर मेद धातूचा पोषक अंश या ठिकाणी तयार होणार आहे. त्याला आपण प्रत्येक धातूचं त्रिधा परिणमन, त्रिधा म्हणजे 3 फॅक्टर्स तयार होणार आहेत, परिणमन म्हणजे त्यांचा बदल किंवा त्यांची निर्मिती. त्यामुळे प्रत्येक धातू तयार होताना 3 फॅक्टर्स तयार होतात, म्हणून त्याला त्रिधा परिणमन असं म्हटलं जातं. पुढे आपण बघणार आहोत ते म्हणजे पांचभौतिक संघटन. मांस धातू ऑब्वियस आहे. मांस धातू कसा आहे, तर स्थिर आहे, त्यामुळे एक शरीराला शेप येणार आहे. त्यामुळे ऑब्वियसली त्याच्यामध्ये कोणता महाभूताचा आधिक्य असणार आहे, तर पार्थिव म्हणजे पृथ्वी महाभूताचं आधिक्य हे मांस धातूमध्ये असणार आहे. अर्थात प्रत्येक धातू किंवा प्रत्येक घटक हा पांचभौतिक आहे, त्यामध्ये 5ही महाभूत आहेत. पण त्यातल्या त्यात स्पेसिफिकली कोणत्या महाभूताचं आधिक्य त्या धातूमध्ये आहे, तर मांस धातूमध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मांस धातूमध्ये पृथ्वी महाभूताचं आधिक्य आहे. त्याचमुळे कारण पृथ्वी महाभूताचे गुण काय आहेत, स्थिर, गुरु. तर या सगळ्या गुणामुळे काय होणार आहे, मांस धातूमुळे शरीराला गुरुता येणार आहे. म्हणजे शरीराचं जे काही वजन आहे, वेट जे आहे, ते या पृथ्वी महाभूतामुळे असणाऱ्या गुरुत्वामुळे येणार आहे. आणि स्थिर गुणामुळे काय होणार आहे, तर मांस धातूचं एक पर्टिक्युलर शेप देण्याचा, आकार देण्याचं जे काही कार्य आहे ते या पृथ्वी महाभूतामुळे शक्य होणार आहे. त्यामुळे मांस धातूचं पांचभौतिक संघटन काय आहे किंवा मांस धातूमध्ये कोणत्या महाभूताचं आधिक्य आहे, तर पृथ्वी महाभूताचं आधिक्य आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर गुण काय आहेत, तर आश्रयी संबंध. हे आपण रसधातूपासून बघत आलेलो आहोत की आश्रयी संबंधाची एक कॉन्सेप्ट आहे जी आपण सेपरेटली एका लेक्चरमध्ये बघणार आहोत की आश्रयी संबंध म्हणजे काय. तर इथे आपल्याला लक्षात ठेवायचे की मांस धातू जो आहे तो कफदोषासोबत आश्रयी संबंधाने राहतो. जसं आपण बघितलं की रसधातू देखील कफदोषासोबत आश्रयी संबंधाने राहतो. रक्तधातू मात्र पित्त दोषासोबत राहतो. म्हणजे 3 दोष आणि 7 धातू हे एकमेकांसोबत कसे राहतात यावरून हा संबंध किंवा ही जी कॉन्सेप्ट आहे आश्रयी संबंध ही सांगितलेली आहे. तर इथे आपल्याला आता एवढं लक्षात ठेवायचे की
मांस धातू जो आहे तो कफदोषासोबत आश्रयी संबंधाने राहिल्यामुळे कफदोषाचे जे काही गुण आहेत, गुरु, मंद, स्निग्ध, लक्षण, सौम्य, हेच सगळे गुण आपल्याला मांस धातूचे देखील बघायला मिळणार आहेत. कारण हे दोघे एकमेकांच्या साहचर्याने किंवा एकमेकांना ते पूरक असल्या कारणाने, एकत्र असल्या कारणाने त्यांचे गुण देखील सारखे आहेत. त्यामुळे कफदोषाचे जे काही गुण आहेत, गुरु, मंद, स्निग्ध, लक्षण, सौम्य, हेच सगळे गुण आपल्याला मांस धातूचे देखील बघायला मिळणार आहे. पुढे आहे मांस धातूचं कार्य काय आहे. कार्य काय आहे तर सुश्रुत संहितेमधला रेफरन्स आहे मांसम शरीर पुष्टी मेदसश्च. म्हणजे मांस धातू काय करणार आहे, शरीराची पुष्टी करणार आहे. जे आपण निरुक्तीपासून बघत आलेलो आहोत की शरीरस्य पुष्टी करा हा मांस धातू, म्हणजे जो शरीराची पुष्टी करतो, शरीराला बळ देण्याचं, शरीराला ताकद देण्याचं काम करतो, शरीराला सामर्थ्य देण्याचं काम करतो किंवा शरीराला एक विशिष्ट आकार देण्याचं काम करतो, ते म्हणजे शरीराची पुष्टी. म्हणजे शरीराला एक प्रकारे बळ देण्याचं काम जे आहे ते मांस धातूचं आहे. आणि मेदसश्च पुष्टी म्हणजेच मेद धातू, पुढच्या धातूची पुष्टी किंवा पुढच्या धातूचा पोषक अंश इथे तयार झाल्यामुळे जर मांस धातू चांगला तयार झाला तरच मेद धातू चांगला तयार होणार आहे. कारण हे जे धातू स्नेह परंपरा ज्याला आपण म्हणतो की एक धातू जर चांगला असेल तरच पुढचे धातू चांगले तयार होणार आहेत. जर रक्त धातू चांगला तयार झालेला असेल तर आणि तरच आपल्याला मांस धातू चांगला मिळणार आहे. आणि मांस धातू जर चांगला तयार झाला असेल तरच मेद धातू चांगला तयार होणार आहे. कारण आपण बघितलं होतं की प्रत्येक धातूची निर्मिती होत असताना पुढच्या धातूचा पोषक अंश तयार होणार आहे. जर हाच पर्टिक्युलर धातू व्यवस्थित तयार नाही झाला तर त्याच्या पुढे तयार होणारे जे काही धातू आहेत त्यांचे पोषक अंश देखील तेवढ्या क्वालिटीचे असणार नाहीयेत. त्यामुळे मांस धातूचं बेसिक कार्य आहे शरीराला पुष्टी देणे, म्हणजे शरीराला बळकटी देणे किंवा शरीराला एक बळ देण्याचं काम, सामर्थ्य देण्याचं काम तर आहेच, पण सोबतच ते पुढचा जो धातू आहे मेद धातू त्याच्यासाठी पोषक अंश तयार करणे किंवा मेद धातू व्यवस्थित तयार होण्याचं काम देखील मांस धातूचं सांगितलेलं आहे. नंतर अष्टांग हृदयमध्ये जो प्रत्येक धातूंचा श्रेष्ठ कर्माचा जो श्लोक आहे, प्रीणनम जीवनम लेपहा स्नेहोधारण पूर्णे गर्भोत्पादश्च धातूनाम श्रेष्ठम कर्म क्रमास्पतम. मग त्याच्यामध्ये प्रत्येक जो एक एक शब्द आहे, प्रीणनम, जीवनम, लेपहा, ते हे प्रत्येक धातूंसाठी दिलेलं आहे. म्हणजे प्रीणन हे रसधातूचं काम आहे, जीवन हे रक्त धातूचं काम आहे. तर तिसरा जो कार्य सांगितलेला किंवा तिसरा जो शब्द आहे लेपहा, तो मांस धातूचं कार्य सांगितलेलं आहे. लेपहा म्हणजेच लेपन करणं, आच्छादन करणं, कव्हर करणं किंवा कोटिंग करणं, हे कोणाचं काम आहे तर मांस धातूचं काम आहे. त्यामुळे शरीरातल्या प्रत्येक अवयवाला लेअर करण्याचं, कोट करण्याचं काम, त्याच्यावरती कव्हर करण्याचं काम हे कुणाचं आहे तर मांस धातूचं आहे. त्यामुळे लेपन हे कर्म अष्टांग हृदय किंवा वाग्भटांनी मांस धातूचं कर्म काय सांगितलेलं आहे तर लेपन हे कर्म सांगितलेलं आहे. आता मांस धातूचे उपधातू काय आहेत, वसा आणि षटत्वचा. आता इथे आपल्याला अजिबात कन्फ्युजन करायचं नाहीये. मांस व स्त्रोतसाचं मूल स्थान स्नायू आणि त्वचा सांगितलेलं आहे. उपधातूमध्ये मात्र षट त्वचा सांगितलेल्या आहेत. त्यामुळे हे आपल्याला पर्टिक्युलर लक्षात ठेवायचं की वसा आणि षट त्वचा कॉन्सेप्ट एकच आहे, पण इथे षट किंवा 6 प्रकारच्या त्वचा कोणत्या आहेत, जेव्हा आपण त्वचा हा सेपरेट टॉपिक बघणार आहोत तेव्हा आपण याच्याबद्दल डिटेल डिस्कस करणारच आहोत. इथे आपल्याला तेवढं लक्षात ठेवायचं की मांस धातूचे उपधातू काय आहेत, म्हणजे ते बाय प्रोडक्ट म्हणून काय तयार होणार आहे मांस धातू तयार होत असताना, तर वसा आणि षट त्वचा हे आपल्याला लक्षात ठेवायचं. मांस धातूचा मल काय आहे, वेस्ट प्रॉडक्ट काय तयार होणार आहे मांस धातू तयार होत असताना. त्रिधा परिणामामध्येच आपण बघितलं होतं की मांस धातूची निर्मिती होत असताना स्वतः मांस धातू त्याच्यामध्ये वेस्ट प्रॉडक्ट किंवा बाय प्रोडक्ट म्हणून मांस धातूचा मल तयार होणार आहे. आणि तिसरं म्हणजे पुढच्या धातूचा पोषक अंश म्हणजेच मेद धातूचा पोषक अंश तयार होणार आहे. तर त्यावेळी आपण जेव्हा बघितलं की मांस धातूचा मल तयार होणार आहे, तर मांस धातूचा मल काय आहे, खमल. खमल म्हणजेच काय तर कान, नाक, तोंड, योनी मार्ग. तर या ठिकाणी जी काही एक पोकळी आहे, अवकाश आहे, आता कानाच्या ठिकाणी एक अवकाश आहे किंवा ज्याला आपण काय म्हणू शकतो की एक पोकळी आहे. नाकाच्या ठिकाणी जी काही नॉस्ट्रिल्स आहेत त्याच्या आतमध्ये आपल्याला एक पोकळी दिसते, किंवा मुखकुहरामध्ये किंवा तोंडामध्ये जीभ दात जरी असतील तरी एक प्रकारचा अवकाश आहे, एक प्रकारचा व्हॅक्यूम तिथे आहे. तर या ठिकाणी
या जे काही व्हॅक्यूम आहे किंवा जी काही पोकळी आहे त्याला ख म्हटलं जातं, म्हणजेच अवकाश म्हटलं जातं. कारण आकाश महाभूताला देखील ख महाभूत असं म्हटलेलं आहे, कारण तिथे पोकळी आहे. त्यामुळे हे जे काही अवयव आहेत, कान, नाक, तोंड, योनी मार्ग, तर इथे असणारी जी काही पोकळी आहे, जे काही व्हॅक्यूम आहे, त्याला ख म्हटलं जातं. आणि या व्हॅक्यूम मध्ये जे काही स्त्राव तयार होतात, जे काही सिक्रिशन्स असतात, त्या तिथे तयार होणाऱ्या किंवा तिथे साचलेल्या सिक्रेशन्सना, स्त्रावांना ख-मल असं म्हटलं जातं. कारण ते त्या पोकळीमध्ये तयार झालेले आहेत किंवा त्या पोकळीमध्ये आहेत, म्हणून त्यांना ख-मल म्हटलं जातं. म्हणूनच मांस धातूचा मल काय सांगितलेला आहे, तर ख-मल. आता माहिती असेल तुम्हाला की इयर वॅक्स आहे किंवा नेझल वेस्ट आहे किंवा जे काही काय म्हणू शकतो आपण की कर्णमल जसा आहे तसा नासामल आहे. तर हे जे काही आहे यालाच आपण ख-मल म्हणणार आहोत. इयर वॅक्सला आपण ख-मल म्हणणार आहोत, कारण ते पोकळीमध्ये तयार झालेला तो मल आहे. त्यामुळे मांस धातूचा मल काय सांगितलेला आहे, तर ख-मल हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. उपधातू, मांस धातूचा उपधातू आहे वसा, षटत्वचा. मांस धातूचा मल आहे ख-मल. हे आपल्याला पॉइंट्स लक्षात ठेवायचे. हे देखील एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहे. पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे मांस धातू सारता. प्रत्येक धातू आपण अभ्यासताना त्या धातूची सारता बघतो. सारता म्हणजे काय, तो धातू एकदम प्युरेस्ट फॉर्म मध्ये असताना, तो धातू एकदम चांगल्या क्वालिटीचा असताना शरीरामध्ये काय लक्षणं दिसणार आहेत. तर मांस धातू सारतेसाठी चरक संहितेमध्ये काय रेफरन्स आलेला आहे, आधी आपण श्लोक बघूया आणि मग एक एक शब्दाचा अर्थ घेऊया. शंख ललाट कृकाटिका अक्षिगंड हनुग्रीवा स्कंध उदर कक्ष वक्षाहा पाणीपाद संदयाहा. म्हणजे इथे सगळे अवयव सांगितलेले आहेत सुरुवातीला. तर हे अवयव कसे सांगितलेले आहेत, स्थिर, गुरु, शुभ, मांसोपचिता, मांससाराणाम. म्हणजेच हे सगळे अवयव एका पर्टिक्युलर क्वालिटीचे तयार होणार आहेत. जेव्हा शरीरामधला मांसधातू हा एकदम प्युरेस्ट फॉर्म मध्ये चांगल्या क्वालिटीचा असेल, तेव्हा या सगळ्या अवयवांमध्ये आपल्याला काहीतरी वेगळे पण बघायला मिळणार आहे. तर कोणते कोणते अवयव आहेत, शंख म्हणजे टेम्पोरल रिजन, हे जे काही रिजन आहे हे टेम्पोरल रिजन आहे. ललाट म्हणजे फोरहेड, कृकाटिका म्हणजे नेकचा बॅक साइड, म्हणजे मानेच्या पाठीमागे जे काही एक मानेचा भाग आहे, जिथे आपण म्हणू शकतो की सर्वायकल वर्टिब्रेज जिथे आहेत तो भाग. अक्षी म्हणजेच डोळे, गंड म्हणजे चिक, गाल, हनु म्हणजे चिन, हनुवटी, ग्रीवा म्हणजे मानेचा भाग जो आजूबाजूचा आहे. कारण आपण कृकाटिका जे बघितलं ते मागचा भाग बघितला होता. ग्रीवा म्हणजे पुढचा गळ्याचा आणि आजूबाजूचा भाग. स्कंध म्हणजे शोल्डर्स, खांदे. उदर म्हणजे स्टमक रिजन. कक्ष म्हणजे ॲक्झिलरी रिजन. वक्ष म्हणजे चेस्ट रिजन, थोरॅसिक रिजन. आणि पाणी पाद संधया म्हणजे हातापायांचे जे काही जॉईंट्स आहेत. पाणी म्हणजे हात, पाद म्हणजे पाय आणि संधया म्हणजे संधी, जॉईंट्स. हातापायांचे जे काही जॉईंट्स आहेत हे सगळे कसे असणार आहेत मांस सार व्यक्तीमध्ये, तर स्थिर, म्हणजे त्यांना एक स्पेसिफिक शेप असणार आहे. गुरु म्हणजे ते व्यवस्थित हेवी असणार आहे किंवा त्यांच्यावरती प्रॉपर मांसाचं कोटिंग असणार आहे. शुभ म्हणजे ते फीचर्स एकदम शार्प दिसणार आहेत, त्यांचे कट्स व्यवस्थित दिसणार आहेत. मांसोपचिता, मांससाराणा, आणि हे सगळे अवयव कसे असणार आहेत, मांसोपचित म्हणजे मांसाने आच्छादित असे, मांसाने कोटेड असे, व्यवस्थित मांस धातूचं कोटिंग लेअर त्याच्यावरती झालेलं आहे, असे हे सगळे अवयव दिसणार आहेत. त्यांच्यामध्ये मानसिक लक्षणं काय दिसणार आहेत, जर मांस धातू उत्तम क्वालिटीचा असेल एखाद्याच्या शरीरामध्ये, तर सा सारता क्षमा म्हणजे ती व्यक्ती क्षमाशील असणार आहे. फॉरगिव्हनेस ही क्वालिटी त्या व्यक्तीमध्ये उत्तम असणार आहे. धृती म्हणजेच धारणा शक्ती चांगली असणार आहे. जे काही एखादा गोष्ट बघितली, एखादी गोष्ट काहीतरी सांगितली कोणी, तर पटकन ग्रास्प करून घेण्याची कॅपॅसिटी त्या व्यक्तीमध्ये असणार आहे. अलौल्यम म्हणजे ती व्यक्ती लोभी असणार नाही, नॉन ग्रीडी असणार आहे, म्हणजे कोणत्याही गोष्टीचा त्या व्यक्तीला हाव असणार नाहीये. वित्तम म्हणजे त्या व्यक्तीकडे भरपूर पैसा असणार आहे, धनवान अशी ती व्यक्ती असणार आहे. विद्या म्हणजे बुद्धी देखील उत्तम असणार आहे त्या व्यक्तीची. सुख ही व्यक्ती सुखी, समाधानी असणार आहे. आर्जवम म्हणजे सॅटिस्फाईड, एक प्रकारची संतुष्टी त्या व्यक्तीला असणार आहे.
आरोग्य चांगलं असणार आहे, बलम आयुष्य, बल उत्तम असणार आहे आणि ही व्यक्ती आयुष्य दीर्घम, ही व्यक्ती दीर्घायुषी असणार आहे. त्यांचं लाईफस्पॅन जे आहे ते लॉंगर असणार आहे. तर हे जे सगळे गुण आहेत हे कधी आपल्याला बघायला मिळणार आहेत, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीरामधला मांस धातू हा उत्तम प्युरेस्ट फॉर्म मध्ये असणार आहे, क्वालिटी एकदम उत्तम असणार आहे, तेव्हा आपल्याला ही सगळी लक्षणं बघायला मिळणार आहे. त्यालाच आपण मांस धातुसार असं म्हणणार आहोत. तर हे जे काही अवयव आहेत हे कसे स्थिर, शुभ, गुरु असे असणार आहेत. म्हणजे ते एकदम दिसायला उठावदार, त्यांचे फीचर्स एकदम शार्प असणार आहेत, एकदम स्थिर असणार आहेत. म्हणजे इझिली त्यांच्यामध्ये आपल्याला बोन फ्रॅक्चर किंवा जॉईंट डिसलोकेशन या गोष्टी बघायला मिळणार नाहीयेत, कारण ते व्यवस्थित मांस धातूने कव्हर असे असणारे अवयव असणार आहेत, जॉईंट्स असणार आहेत. आणि मानसिक दृष्ट्या आपण बघितलं की ही व्यक्ती क्षमाशील असणार आहे, नॉन ग्रीडी असणार आहे, धनवान असणार आहे, बुद्धिमान असणार आहे, सुखी संतुष्टी असणार आहे, बल उत्तम असणार आहे, दीर्घायुषी असणार आहे. तर ही सगळी लक्षणं आपल्याला मांस धातुसार व्यक्तीमध्ये बघायला मिळणार आहे. हे झालं चरक संहितेतला रेफरन्स. सुश्रुत संहितेमध्ये मांस धातुसाराशी संदर्भात काय रेफरन्स आलेला आहे, तर अछिद्र गात्रम गूढास्थी संधिम मांसोपचितम च मांसेन. म्हणजेच अछिद्र गात्रम म्हणजे कुठेही काय म्हणू शकतो आपण की असं मांसाचं कोटिंग कमी आहे किंवा एखादा अवयव व्यवस्थित कोटेड नाहीये, त्यामुळे तो अवयव बारीक आहे असं दिसणार नाहीये. गूढास्थी संधिम म्हणजे जे काही जॉईंट्स आहेत, संधी आहेत, ते गूढ असणार आहेत. म्हणजेच प्रत्येक संधींवरती, प्रत्येक जॉईंटवर मांस धातूचं इतकं उत्तम कव्हरिंग किंवा कोटिंग असणार आहे की इझिली ते जॉईंट्स विजिबल होणार नाहीयेत. म्हणजे फक्त मुवमेंट्स आपल्याला दिसणार. काही लोक असतात की जे एकदम बारीक असतात, ज्यांच्या शरीरामध्ये मांस धातू अतिशय कमी आहे, तर त्यांचे जॉईंट्स किती प्रॉमिनंटली दिसतात. तर एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट इमॅजिन करायचंय की ज्यांच्या शरीरामध्ये मांस धातू उत्तम आहे, नॉट ओबेस, पण उत्तम अवस्थेत आहे, प्रॉपर बॉडी फिट अँड फाईन आहे, मेंटेन केलेली अशी बॉडी आहे, तर अशा व्यक्तींच्या शरीरातले जे काही जॉईंट्स आहेत ते गूढ असणार आहेत. म्हणजे ते इझिली दिसणार नाहीये किंवा प्रॉमिनंट असणार नाहीयेत. आणि हे प्रत्येक संधी कशी असणार आहे, तर मांसोपचित म्हणजे मांस धातूचं कोटिंग किंवा कव्हरिंग त्या प्रत्येक जॉईंटवरती उत्तम असणार आहे. त्यालाच आपण मांस धातुसार असं म्हणणार आहोत. पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे मांसवृद्धी लक्षण. जर हा जो मांस धातूबद्दल आता आपण बघत आहोत, हा मांस धातू जर शरीरामध्ये वाढला, त्याचं प्रमाण वाढलं, तर काय लक्षणं शरीरामध्ये दिसणार आहेत, तर सुश्रुत संहितेमध्ये आलेलं आहे. मांसम स्फिक गंड ओष्ठ उपस्थ उपस्थ उरु बाहू जंघासू वृद्धिम गुरु गात्रतांच. म्हणजेच हे सगळे अवयव कसे असणार आहेत, तर यांची वृद्धी झालेली असणार. कोणते कोणते अवयव? स्फिक म्हणजेच बटक रिजन, नितंबाचा प्रदेश, गंड म्हणजे गाल, चिक रिजन, ओष्ठ म्हणजे लिप्स, उपस्थ म्हणजे जेनायटल्स, उरू म्हणजे थाय रिजन, बाहू म्हणजे आर्म्स, जंघा म्हणजे ग्रॉइन रिजन. ह्या ठिकाणी मांस धातूची जर शरीरामध्ये वृद्धी असेल तर हे जे सगळे अवयव आहेत, तर या ठिकाणी मांस धातू हा जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि त्यामुळे गुरुगात्रता म्हणजे प्रत्येक अवयव हे हेवी किंवा एक ओव्हर कोटेड असं आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे मांस वृद्धीचं लक्षण आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की ह्या अवयवांमध्ये आपल्याला मांस धातू जास्त प्रमाणामध्ये मांस धातूचं कोटिंग आहे असं दिसणार आहे. दुसरा एक रेफरन्स आहे मांसवृद्धीचा, अष्टांग हृदय सूत्रस्थान अध्याय 11 मध्ये. मांसम गंडार्बुद ग्रंथी गंडो रुदर वृद्धिताः कंठादिषु अधिमांसमच. म्हणजेच काय सांगितलेलं आहे, तर मांस धातूचं शरीरामध्ये जर प्रमाण वाढलं तर काय लक्षणं दिसणार आहे. गंड म्हणजे गलगंड, गॉयटर, अर्बुद म्हणजे ट्युमर्स, ग्रंथी म्हणजे सिस्ट, ह्या ॲबनॉर्मल कंडिशन्स देखील होणार आहेत, व्याधीच्या अवस्था देखील आपल्याला बघायला मिळणार आहेत जर शरीरामध्ये मांस धातूचं प्रमाण जास्त वाढलं तर. गलगंड होऊ शकतो, अर्बुद म्हणजे ट्युमर, ग्रंथी म्हणजे सिस्ट, मग ते युटेराइन फायब्रॉइड असेल किंवा अगदी लायपोमा असेल. बऱ्याच जणांच्या शरीरावरती लायपोमा असतात. तर हे काय आहे, तर हे मांस वृद्धीचं लक्षण आहे. तर हे लक्षण आपल्याला बघायला मिळणार आहे. नंतर गंड म्हणजेच
इथे 2 वेळा गंड हा शब्द आलेला आहे. तर पहिला जो गंड आहे तो गलगंड गॉयटरसाठी आलेला आहे आणि दुसरा जो गंड हा शब्द आलेला आहे तो ऑर्गनसाठी आलेला आहे म्हणजे चिक. गाल हा जो प्रदेश आहे चिक रिजन, उरू म्हणजे थाय रिजन, उदर म्हणजे स्टमक रिजन, या ठिकाणी मांस धातूची वृद्धी आपल्याला बघायला मिळणार. वृद्धिता हा म्हणजे सुरुवातीला व्याधी अवस्था त्यांनी सांगितलेल्या आहेत की गॉयटर होईल, ट्युमर असेल, सिस्ट असेल आणि सोबतच हे जे अवयव आहेत चिक रिजन, थाय रिजन, स्टमक रिजन, या ठिकाणी मांस धातू अति प्रमाणात संचित झालेला आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे पोट जास्त वाढलेलं असेल, गाल जास्त वर आलेले असतील, थाय रिजन जास्त हेवी किंवा तिथे मांस धातू जास्त आहे असं आपल्याला बघायला मिळणार आहे. कंठाधीशु अधिमांसंच आणि कंठाच्या ठिकाणी देखील आपल्याला अधिक प्रमाणात मांस बघायला मिळणार आहे जर मांस धातू शरीरामध्ये वाढला असेल. म्हणजेच काय तर ते डबल चिन जे आपण म्हणतो की कंठाच्या ठिकाणी, गळ्याच्या ठिकाणी देखील मांस धातू जास्त प्रमाणात स्टोअर झाल्यामुळे डबल चिन हे आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे हे मांसवृद्धीचं लक्षण आहे. जर शरीरामध्ये मांस धातू वाढला तर आपल्याला ही लक्षणं बघायला मिळणार आहेत. पण हाच जर धातू शरीरामध्ये कमी झाला म्हणजे त्याचं जर प्रमाण आहे त्याच्यापेक्षा शरीरामध्ये कमी झालं तर काय लक्षणं बघायला मिळणार आहेत. तर सुश्रुत संहितेमध्ये सांगितलेलं आहे मांसक्षय. जर शरीरामधलं मांस धातूचं प्रमाण कमी झालं तर काय होणार आहे. स्फिक, गंड, ओष्ठ, उपस्थ, उरू, वक्ष, कक्ष, पिंडिका, उदर, ग्रीवा, शुष्कता. म्हणजे हे जे अवयव आहेत हे शुष्क होणार आहेत. म्हणजे हे आकाराने लहान होणार आहेत. जसं मांसवृद्धीमध्ये ते पर्टिक्युलर जे काही अवयव होते ते वाढणार आहेत. त्या ठिकाणी मांस धातूचं स्टोरेज जास्त असल्या कारणाने ते आकाराने मोठे होणार आहेत. त्याच पद्धतीने मांसाचा जर क्षय झाला, मांस धातू जर शरीरामध्ये कमी झाला तर या अवयवांच्या ठिकाणी शुष्कता येणार आहे. म्हणजे ते आकाराने हे अवयव लहान होणार आहेत. म्हणजेच काय, कोणते कोणते अवयव. स्फिक म्हणजे बटक रिजन, नितंबाचा प्रदेश, गंड म्हणजे गाल, चिक रिजन, ओष्ठ लिप्स, उपस्थ जेनायटल्स, उरू म्हणजे थाय रिजन, वक्ष म्हणजे थोरॅसिक रिजन, चेस्ट रिजन, कक्ष म्हणजे एक्झिलरी रिजन, पिंडिका म्हणजे काफ रिजन, उदर म्हणजे स्टमक रिजन, ग्रीवा नेक रिजन. या ठिकाणी मांस धातूचा जर क्षय असेल तर हे जे अवयव आहेत इथे शुष्कता दिसणार आहे. शुष्कता म्हणजेच काय तर ते अवयव आकाराने लहान दिसणार आहेत कारण त्यांच्यावरती प्रॉपर मांस धातूचं कोटिंग असणार नाहीये. पुढे काय सांगितलेलं आहे. रौक्ष म्हणजे वृक्षता येणार आहे शरीरामध्ये. का वृक्षता येणार आहे. जसं आपण सुरुवातीलाच बघितलं की मांस धातूचे गुण काय सांगितलेले आहेत. आश्रय आश्रयी संबंधाने मांस धातू हा कफदोषासारखा आहे. कफदोषाचे जे काही गुण आहेत गुरु, स्निग्ध, लक्षण, तर तसे असल्या कारणाने मांस धातूचा गुण देखील तोच आहे. गुरु, स्निग्ध, लक्षण. मग जेव्हा हा मांस धातू शरीरामध्ये कमी होणार आहे तर ऑब्व्हियसली शरीरामधला स्निग्ध गुण देखील कमी होणार आहे. स्निग्ध गुण कमी झाला म्हणजेच काय होणार आहे तर शरीरातली वृक्षता वाढणार आहे, ड्रायनेस वाढणार आहे. त्यामुळे शरीरावरती स्किन ड्रायनेस असेल, माउथ ओरल ड्रायनेस असेल, वारंवार त्या व्यक्तीला तहान लागेल किंवा तोंड कोरडं पडेल, त्वचा एकदम ड्राय झाली आहे, शुष्क वृक्ष झालेली आहे, अशा पद्धतीने ती व्यक्ती आपल्याला कंप्लेंट करणार आहे. तोद म्हणजेच काय सांगितलेलं आहे की जॉईंट्सच्या ठिकाणी एक प्रकारे आवाज येणार आहे. कारण तिथे मांस धातू जर कमी असेल तर तिथली स्निग्धता कमी होणार आहे. त्यामुळे प्रत्येक मुवमेंटच्या वेळी जॉईंट्स मधून आवाज येणार आहे. एक काय मुवमेंट करत असताना डिफिकल्टी जाणवणार आहे. त्यामुळे तोद म्हणजे एक प्रकारे वेदना सांगितलेल्या आहेत. गात्राणाम सदनम म्हणजेच जे काही अवयव आहेत ते गळून गेल्यासारखे वाटणार आहे. म्हणजे थोड्याशा कामाने देखील थकवा येणार आहे. कारण प्रॉपर मांस धातूचं कोटिंग नसल्या कारणाने ही सगळी लक्षणं आपल्याला बघायला मिळणार आहे. धमनी शैथिल्य म्हणजे जे काही आर्टरी आहे त्यांची इलॅस्टिसिटी जाणार आहे आणि ते रिजिड होणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे की ब्लड वेसल्स मध्ये एक त्यांचा गुण आहे तो म्हणजे इलॅस्टिसिटी. ते प्रॉपर कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन किंवा त्यांची इलॅस्टिसिटी आहे म्हणून प्रॉपर ब्लड फ्लो होणार आहे. पण जर मांस धातूचा क्षय झाला तर यांची जी काही इलॅस्टिसिटी आहे ती जाणार आहे आणि धमनींच्या ठिकाणी या ब्लड वेसल्सच्या ठिकाणी शैथिल्य येणार आहे, शिथिलता येणार आहे. म्हणजे त्यांची इलॅस्टिसिटी पॉवर नष्ट होणार आहे. हे झालं मांस धातूचा जर शरीरामध्ये क्षय झाला असेल तर सुश्रुत संहितेमध्ये आलेली लक्षणं. अष्टांग हृदयमध्ये काय सांगितलेलं आहे. जर मांस धातूचा क्षय झाला असेल तर मांसे अक्षग्लानी, गंड, स्फिक, शुष्कता, संधी वेदना.
म्हणजे मांस धातूचा जर क्षय झाला तर अक्षग्लानी होणार आहे. इथे अक्ष म्हणजे काय तर इंद्रिय. मग कोणते इंद्रिय? ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय. त्यांची ग्लानी होणार आहे. म्हणजे हे जे इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, ते आपले कार्य करण्यासाठी सक्षम असणार नाहीयेत. म्हणजे ते आपले कार्य व्यवस्थित करू शकणार नाहीयेत. त्यालाच आपण अक्षग्लानी म्हणणार आहोत. म्हणजेच इंद्रिय दौर्बल्य. हे जे इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, ते आपले कार्य व्यवस्थित करू शकणार नाहीयेत. गंड म्हणजेच चिक रिजन, स्पिक म्हणजे बटक रिजन, नितंबचं रिजन, या ठिकाणी शुष्कता येणार आहे. म्हणजे त्यांचा आकार कमी होणार आहे. कारण मांस धातूचं कोटिंगच नाहीये या अवयवांवर. तर ऑब्व्हियसली ते पर्टिक्युलर अवयव हे शुष्क दिसणार आहेत. म्हणजे त्यांचा आकार कमी झालेला असा आपल्याला दिसणार आहे. संधी वेदना, परत तेच की मांस धातूचा क्षय झाल्यामुळे स्निग्ध गुण कमी झालेला असणार आहे. त्यामुळे मुवमेंट्स करत असताना जॉईंट्सच्या ठिकाणी प्रचंड वेदना होणार आहेत. कारण स्निग्ध धातूमुळे जी मुवमेंट आहे ती इझिली होणार आहे. पण जेव्हा मांस धातूचा क्षय होतो तेव्हा या स्निग्ध गुणाचा देखील तिथे क्षय झालेला असल्या कारणाने प्रत्येक मुवमेंटच्या वेळेस जॉईंट्सच्या ठिकाणी त्या व्यक्तीला भरपूर वेदना होणार आहेत. ते वेदना सोबतच त्या संधींच्या ठिकाणी आवाज देखील येणार आहे. म्हणजे थोडेसे चालायला लागले तर त्यांच्या सांध्यातून कटकट असा आवाज येईल किंवा अगदी बसून उठत असताना किंवा उठलेले म्हणजे बसायचं असेल त्यांना परत खाली जमिनीवर, तर अशा वेळेला त्यांच्या जॉईंट्समध्ये भरपूर पेन होणार आहे. तर हे सगळे लक्षणं कधी होणार आहेत तर जर शरीरामध्ये मांस धातूचा क्षय झाला, मांस धातूचं प्रमाण शरीरामध्ये कमी झालं, तर ही सगळी लक्षणं आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण मांस धातू हा टॉपिक कंप्लीट केलेला आहे. जसं सुरुवातीलाच आपण डिस्कस केलं की हा टॉपिक MCQ, SAQ आणि LAQ साठी इम्पॉर्टंट आहे. तर MCQ पॉइंट्स तर आपण मध्ये डिस्कस केले की कोणते पॉइंट्स इम्पॉर्टंट आहेत. उपधातू, पर्याय, मल, हे जे पॉइंट्स आहेत हे MCQ साठी इम्पॉर्टंट आहेत. स्पेसिफिकली मांस धातू सारता हा टॉपिक जो आहे हा SAQ साठी विचारला जाऊ शकतो किंवा पूर्ण मांस धातू वर्णन करा असा प्रश्न तुम्हाला LAQ साठी विचारला जाऊ शकतो. त्यामुळे जे काही इथे पॉइंट वाईज आपण आता डिस्कस केलेलं आहे, जर तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास केलात, अशा पद्धतीने एखादा धातू तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला, तर ते तुम्हाला इझिली लक्षात राहणार आहे. आणि जर तुम्ही परीक्षेत अशाच पॉइंट वाईज लिहिलात तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळण्याची देखील शक्यता आहे. हा जो पर्टिक्युलर कॉन्सेप्ट आहे धातू किंवा हे जे काही सप्त धातू आहेत हे अतिशय महत्वाचे आहेत. म्हणजे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने तर महत्वाचे आहेतच, पण थ्रूआउट BMS करिक्युलम नंतर प्रॅक्टिसमध्ये देखील ह्या सगळ्या गोष्टींचा अतिशय उपयोग होणार आहे. त्यामुळे आता जेव्हा अभ्यास करत असाल त्याच वेळी तुम्ही प्रत्येक धातू किंवा प्रत्येक कॉन्सेप्ट व्यवस्थित समजून अभ्यास केलात आणि तो व्यवस्थित लक्षात ठेवलात तर तो तुम्हाला लॉंग टर्म मध्ये बेनिफिशियलच असणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण मांस धातू हा टॉपिक कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचा पुढचा जो धातू आहे तो अभ्यासणार आहोत. धन्यवाद.